ही लाल कंधार नावाची गाय आहे, परंतु या गायींचं वैशिष्ट्य म्हणजे यांना गोशिंड असतं, त्याच्यामध्ये सूर्यकेतू नाडी असते आणि सूर्याचा प्रकाश त्या गोशिंडावर पडला. ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा पण वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये औषधी गुण आहेत आणि असं गवत खाल्ल्यामुळे आणि पंचगव्याची अनेक औषधं सुद्धा आयुर्वेदामध्ये वापरताना दिसतात. ही गीर गाई आहे. मंडळी, आता आलो आहोत आपण ढाकळ्याच्या पुढे. एक पठार आहे, छान विस्तीर्ण पठार आहे, त्याच्यावर गवत उगवलेलं आहे, औषधी वनस्पती आहेत छोट्या छोट्या आणि सगळीकडे गायी चरत आहेत आणि त्याही देशी गायी. देशी गायींचं महत्त्व आपल्या धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठं आहे. हे महत्त्व जर ध्यानात घेतलं तर अक्षरशः लोक गायीसाठी वेडी झालेले दिसतात आणि आपल्याला हिंदू लोकांच्या देवाऱ्यामध्ये आपल्याला गाय आणि तिला पिणारं वासरू पण आपल्याला दिसतं. इतकं गायीचं महत्त्व आपल्यासाठी खूप आहे आणि त्याच्यामुळे आज आपण गायीवर व्हिडिओ बनवणार आहोत की गायीचं महत्त्व काय आहे, गायीच्या दुधाचं महत्त्व काय आहे आणि गायीच्या गोमूत्राचं महत्त्व काय आहे. तसं देशी गायीला गोशिंड असतं, मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. त्या गोशिंडामध्ये असते सूर्यकेतू नाडी, त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो आणि त्याच्याद्वारे गायीच्या शरीरामध्ये ऊर्जा ट्रान्समिट होत असते, दैवी शक्ती ट्रान्समिट होत असते आणि त्याचेच गुण दुधाला लागतात, शेणाला लागतात आणि गोमूत्राला लागतात. आयुर्वेदामध्ये पंचगव्य वापरायला सांगितले आणि ते देशी गायीचं. तर ह्या पंचगव्यामध्ये पहिलं येतं गायीचं शेण, नंतर येतं गोमूत्र, नंतर येतं गायीचं दूध, नंतर गायीचं तूप आणि गायीचं दही. याचे 5 प्रकार एकत्र करून पंचगव्य केलं जातं आणि पंचगव्य घृत आणि पंचगव्याची अनेक औषधंसुद्धा आयुर्वेदामध्ये वापरताना दिसतात. आणि गायीचं महत्त्व आयुर्वेदामध्ये सुद्धा अनन्यसाधारण आहे. त्याच्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत आणि तीही हे जे गोपालक आहेत, ज्यांनी ह्या गाया पाळलेल्या आहेत आणि गायांबरोबर ही लोक राहतात, त्यांच्याकडूनच आपण ही गायांबद्दलची माहिती घेणार आहोत. चला तर मग आता आपण वाडाघोडा रोडला आलो आहोत. आता या वाडाघोडा रोडवर आपल्याला बऱ्याच गायी दिसतील, ह्या गावठी गाया. त्यांची एक गोशाळा आहे, इथे एक 4 ते 5 किलोमीटर एक गाव आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. चला, हे काय माहिती सांगतात आणि बरेच गायांचे प्रकार पण आहेत. इथे हे क्षेत्र जे आहे ते बिबट प्रवण क्षेत्र आहे, म्हणजे बिबटे जास्त आहेत इथे आणि बिबट्यांशी लढणाऱ्या पण यांच्याकडे गाया आहेत, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. चला. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? माझं नाव बाबूराव तुकाराम वाळून, राहणार गुंडावाडी, मधुबन गोशाळा व्यवस्थापक आहे मी. बर. आता तुम्ही या सगळ्या गाया सांभाळता, गाया वळायला येता. तुम्हाला माहिती असेल किती प्रकारच्या गाया तुमच्याकडे आहेत? एकूण 7-8 प्रकार आहे आमच्याकडे आता अवेलेबल. सगळे गावठी प्रकार? गावठी प्रकार. त्यांची नावं तुम्हाला सांगता येतील? सांगा बरं. गीर, लाल कंधार, कोकण गिट्टा, काळी कपिला, पुंगनूर, सैवाल आणि खिल्लार आणि हल्लीकर. जवळजवळ 8 ते 9 प्रकार आहेत तुमच्याकडे. हो. ते प्रत्येक प्रकार आम्हाला तुम्ही दाखवू शकता? हो. चला. ही कोणती गाय आता? काळी कपिला. काळी कपिला. हिला ही आता 7-8 वर्षाची आहे. हिला आता 5 महिन्याचं पिल्लू आहे. बर. पिल्लू पाजून ती 2 लिटर दूध देते 2 टायमाला, 1 लिटर देते. बर बर. या गाईचं काय वैशिष्ट्य सांगता येईल तुम्हाला? ही गाई दर वर्षाला एक विते तिचं. वीत फेल नाही तिचं, कंटिन्यू वित आहे तिला. बर बर बर. आणि शिवाय बाहेरचं खातात? हा, निरोगी आहे आणि डॉक्टर लागत नाही त्या गाईला. बरोबर. म्हणजे त्याची इम्युनिटी त्या गाईची खूप चांगली आहे. हे कुन्नूरचं पिल्लू आहे साधारण. हे 1 वर्षाचं पिल्लू आहे, एकदम 1 वर्षाचं पिल्लू आहे आता. हे दोन्ही कुन्नूरची पिल्ल आहेत? हो. बर बर. हा, ही गाय कोकण गिट्टा आपण पाहिली होती मगाशी. आणि ही कोकण सह्याद्रीचा जो पठाराच्या खालचा प्रदेश आहे, जिथे पाऊस जास्त होतो, तिथे ही गाय जास्त पाहायला मिळते. हिची इम्युनिटी चांगली असते. पावसाळ्यामध्ये हिला इन्फेक्शन जास्त होत नाही, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही जास्त. त्याच्यामुळे ही तग धरून राहते. त्यामुळे ही साधारण पावसाळी प्रदेशामध्ये ही गाय आपल्याला जास्त दिसते. आता ही लाल कंधार गाई आपण पाहतोय या जवळ. आता ही सगळ्यात शांत गाय आमची. सगळ्यात शांत गाय. किती गुणी गाय वाटते ही. मला पण नाही काय करणार, काही धक्का लावणार नाही. असंही करू का? हा, काही करा आता, पर काहीच नाही करणार. ही लाल कंधार नावाची गाय आहे. हिचं वय किती आहे? हिचं वय आता 5 वर्षे. 5 वर्ष. किती वेत झाली हिची? 3 वेत झाली आता. बर. आणि किती दूध देते ही? साधारण 4-5 लिटर दूध देते. एका वेळेला की दोन्ही? एका वेळेला. एका वेळेला 4-5 लिटर दूध देते. गावठी गाय ही. आणि दूध पण सुंदर असेल. हो. एक गोशिंड दिसते बघा इथे. आपल्या गावठी गायांचं वैशिष्ट्य आहे की त्यांना गोशिंड असतं आणि या गोशिंडामधूनच, या गोशिंडामध्ये सूर्यकेतू नाडी असते आणि सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडला की त्याच्यामधून सूर्याची जी ऊर्जा आहे ती शेणामध्ये
गोमूत्रामध्ये आणि दुधामध्ये ही उतरत असते आणि त्याचे गुण पण अमृतासारखे आपल्याला मिळत असतात. हिचं नाव बगळी. बगडी. हा. बरं, कोणत्या जातीची आहे? हल्लीकर. हल्लीकर. हा. बरं, किती लिटर दूध देते? ही वासरूपासून 3-1 लिटर दूध देते एका टाइम. एका वेळेला? हा. बरं, ही खिल्लारी गाय आहे का? नाही, खिल्लार क्रॉस मधले कर्नाटक मध्ये हल्लीकर म्हणून ब्रीड येतं. बरं बरं. हा. आणि खिल्लार गाय यांची शिंग सरळ वर असतात ना, त्यामुळे हल्लीकर असते. बरं, मग ही काय का शेतीसाठी पण याचे बैल वापरतात? हो, गाड्यासाठी वापरतात बैल. गाड्यासाठी, शेतीसाठी आणि दुधासाठी पण. दुधासाठी. अशा दुहेरी उपयोगाची ही गाय आहे बघा. हा. ही गीर गाई आहे. देशी गाई ही साधारण 10-11 लिटर दूध देते 2 टायमाला. आता 3-1 महिन्याची गाभण आहे आणि खाली तिचा बछडा पण आहे. आता पुंगनूर गाई ती पुंगनूर गाय. हा. बरं, त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आपल्याला. तशी बुटकीच गाय वाटते ती, हो ना? गोशिंडा पण आहे थोडं तिला. देशी गायला थोडं फरक राहतच ना डायरेक्ट. हो, खालून होते. हे चासकमांचं धरण आहे ना? हो. बर, ही आहे पुंगनूर जातीची गाय. आता त्याचं वैशिष्ट्य आपण बाबूरावांकडून ऐकू. ही पुंगनूर गाई आहे. हिला पिल्लू झाले का 1.5-1 लिटर दूध देते गाई एका टायमाला. म्हणजे साधारण 3 लिटर ही दिवसाला दूध देते. आता गाभण आहे गाई 6-7 महिन्याची. आणि हे बुटकी गाय आहे. हा. सांभाळणं सोपं आहे. आता आपण शेवटची गावठी गाय बघणार आहोत, सेवाल नावाची, सेवाल जातीची. चला, ही सेवाल गाय वेली आहे का? हो, वेलेली. बरं, किती लिटर दूध देते ती? ती 3-4 लिटर दूध देते एका वेळेला? 2 टायमाला. 2 टायमाचे मिळून 2 कमी देते दूध? हो. बरं, ती मोठी झाली जशी होईल तसं दूध जास्त तसं देईल दूध ना ती? देते. हा. बरं, ही सेवाल नावाची गाय आहे. तर संपूर्ण भारतामध्ये साधारण एक 36 प्रकारच्या देशी गायी आपल्याला सापडतात आणि त्यांचं क्रॉस ब्रीड होऊन वगैरे त्या 50+ होतात अगदी. आज आपण देशी गायींबद्दल माहिती घेण्यासाठी 2 डेस्टिनेशनवर गेलो होतो आणि सगळ्या ह्या गायींचा अभ्यास केला, गायींना प्रत्यक्ष पाहिलं आपण. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आता इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात एका नवीन डेस्टिनेशनवर. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.